या अधिक महिन्यामध्ये काय म्हणते अधिक महिना अधिक महिना. मग एक दिवस सोन्याचा, एक दिवस सोन्याचा, एक दिवस सोन्याचा, हां, खंडोबा माझा वाण्याचा, खंडोबा वाण्याचा, वाण्याचा. हां, मग ह्याच वाणीतून सगळं का दुसऱ्या वाणीतून? अच्छा, वाणी, वाणी हां, ह्याच वाणीतून का दुसऱ्या वाणीतून? याच वाणीचा, ह्याच वाणीतून. मग तुमचा महिना कोणता आहे हा? अधिक मास आहे. अधिक आहे. मग या वाणीपेक्षा अधिक काय हो? अधिक काहीच नाही आहे. कधी गोष्टला बरं जगणाने फसतळा शिरशोट काय देत नाही. आला असा गेलाच. हां. या जिंदगीत काय कमावलंस तो? कसं माझं काय? माझं म्हणून मेलाच. हो, बरोबर, नाम बाजूला राहिलं हो, आणि माझं हिन माझं तीन माझं तीन. काय करतोस? हां, दिलेलं भगवंताने जी दिलंय ना. हां, शाळेत गेलो आपण पहिली 10चं अक्षर शिकतो, त्याच्यावर 36 अक्षर मूळाक्षर, आणि त्या 36 आणि 10वरच तुम्ही पुढे गेलाय. हां, आणि काय बोलून बोलून म्हणताय तुम्ही? अरे ही पहिलीतलं आहे, हां, त्या अख्ख्या दुनियात आहे. हां, आणि अख्ख्या दुनियात आहे ती म्हणली पहिलीतच आहे. ह्याच्यावर तुम्हाला काय करायचं आणि कसं ओळखायचं ते अधिक म्हणा, पुढं श्रावण म्हणा, नाही तर आणखीन कुठला म्हणा. पण आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी दुसरं काय. काय म्हणणं आहे नेमकं? सदा आनंद, सदा सुखी, ह्याच्यापेक्षा कोणच दुखी नाही. जो चिंता करतो त्याची चिंता तयार होते. अच्छा, चिंताशी गठे शरीर, हां. आणि ती चिंता पेटल्यावर शरीरात नाही. आला हा दिवस सुखाचा, आला हा दिवस आनंदाचा, आला हा दिवस सदा आनंद, सदा आनंद. हा, सदा आनंद. ह्याच्यापेक्षा काही नाही बघ. पण अधिक मासामध्ये काही लोक आता धोंड्याचा महिना किंवा ही जी प्रथा आहे, या काय प्रथा आहेत? एकच आहे, ह्या प्रथा ज्या आहेत ना, हम्म. सगळ्या मना व्हायच्या. पूर्वजांनी लावलेले आहेत. नाही, म्हणजे नेमकं काय महत्व आहे बरं ते? का, ही सगळं ना, ह्या शेतकऱ्याला का ह्या अडाण्या माणसाला काय त्याची किंमत नसती. फक्त ती एक आहे, जी सांगितले दादा ना, तू माझा आणि मी तुझा, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही मला आठवत. बरं, हे हां. आमकन ती तमकन येईल, ही दिवस सुखाचा आनंदाचा जो क्षण असेल ना, मोलाचा. अशी काळजी करायची आणि उद्याची बी काळजी करायची नाही. नाव बाबा, हां, मग बाबाप्रमाणेच वागायचं. मोठा असो बारका असो कसा असो. हां. त्याच्यापेक्षा आपण जगात फिरतोय, पण फिरण्यापेक्षा एका जागेवर झोपून राहिलं ना, हां, लई आनंदाची गोष्ट. कारण का, हां, ही चारही अवस्था एका जागेवर येते. त्या कोणाची घेणं नाही, कोणाची देणं नाही, कोणा बोलणं नाही, कोणा बोलणं काही घेणं नाही. हरे हरे एक नाम केशव. पण उठून इकडे तिकडे गेलं, साक्षा पुरावं कारण आती कारण महाकारण सगळेच फुल दाखवा तिची. अच्छा, म्हणजे सगळे प्रश्न तुमच्यामध्ये निर्माण होणार. लगेच. आणि डोळं झाकून जर का बसलाच का नाही, तो हां. का म्हणे मज आवड्याचा कंटाळा, हां, तो एक गोपाळ मज आवडला. बरं, कोणचा? त्यो. हां. बाकीच्याला काय करायचंय? बाकीच्याला म्हणजे? हो, नाही, बाकीचं म्हणजे काय? येई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. अच्छा, बरोबर आहे. हां, हां. तुम्ही घ्यारे डोळे सुख, पावे विठोबाचे मुख. हां, हं? हां. तुम्ही ऐका हारी कान, माझ्या विठोबाचे गुण, मन तेचे धावा घेई राई विठ्ठलाच्या पायी. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तो य गोपाळ मज आवडला. अच्छा, तो य गोपाळ मज मज आवडला. मग ह्या अवघ्याचा कंटाळा केला तर त्या वाढतोय. आणि जर डोळे दाखवून जर बसला ना एका जाग्यावर, झिन झिन खिन खिन एवढंच ऐकू येईल तुला. हा, चिंचिन ऐकूया. तेवढंच येईल ऐकू. हो, दुसरं काय येणार आहे तुला? मग नाही येणार. मग त्याच्यात काय आहे ते त्याच्यातलंच वर जाणार आहे. मग आता हे चिंचिन ऐकायला येते कानात, हा, तर ती काय कारण आहे त्याचं ऐकायला येण्याचं कारण काय? कारण म्हणजे एक रूप झाले ना त्याचं. हा, अच्छा, स्वस्वरूपाला एकरूप झाला. एक रूप झाला ना, बरं, स्वस्वरूपाला एकरूप झाल्यानंतरच ते ऐकायला येतं, मग कवा ठरलं. त्याशिवाय ऐकायला येत नाही. कसं नोजाची पिचकारी जर मारली तर नोजा चिन करतोय. हा. नोजाची पिचकारीच कमी तर नोजा चिन कसा करेल? हां, नाही, ते बरोबर आहे तुमचं. बरं, आता आपण एकाच ठिकाणी शांत बसलो, श्वास चालू आहे आपला, आहे की चालू?
मग त्या श्वासावरती आत उतरायचं कसं? अहो याचं ध्यान या त्रिपुट वेगळा आहे सहस्त्र वेगळं सूरज याच नामी रूपी जाण या जाणण्यावर सगळं कार्य आहे. नाही तर काय आहे डोंबाला मग जाणण्याचं काय जाणायचं नेमकं? काय जाणायचं जे गुरुन दिलेले ते जाणायचं आहे काय दुसरं जाणायचं आहे. हा मग ते तर समजलं की मग मग ते उतरायचं कसं त्याच्यात? उतरायला काय अनुभव घेतला की बरोबर उतरतं या हात पूर्वेकडे का पूर्वेकडे ऐका पूर्वेकडे का पश्चिमेकडे का मध्यमेकडे ह्याचं मला सांगितलं त्याच्यावर लक्ष ठेवलं तर तुमचा काहीच प्रश्न नाही होत. नाही आता तुमचं ते म्हणणं बरोबर आहे की बाबा एकरूप झाला ही तुमची चिंचिन चालू झाली. बरोबर आहे की हा हे सगळं मान्य आहे. हे वस्तुस्थिती आहे म्हणजे की कळतंय की बाबा आपण एकरूप झालं की ते वारा जर नाही सुटला तर झाड हाले का बघू बरं. नाही हलणार. मग वारा जर टाकला तेव्हा झाड हालते. बरोबर आहे ते बरोबर आहे नाही, तुमचं. विचार करा तुम्ही झाड हाय ही गोष्ट करेल हा पण वारा सुटला तर हालतंय ती नाही एका जागेने कुठे पळतंय का. नाही पडत. मग तसं ती एक जागा धरली तर बाकीच्या आयोगाचा पसारा करायचा काय. नाही ते बरोबर आहे तुमचं की पसारा करायचा नाही हे मान्य आहे. हा. परंतु आता एक जागेत बसलाय तुम्ही हो. मग तुम्हाला काय समजलं? एकात अनेक बी समजते एकात अनेकात एक बी समजते. मग ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं मला सांगा. नाही एकात एक अनेकात एक अनेकात एक हा एकात अनेक एकाचा अनेक झाला. एकात अनेक बरं. अनेकात एक. मग नादामध्ये माणूस हरवला, नादामध्ये मनुष्य हरवला. आता कानामध्ये नाद ऐकायला आला त्याला आणि त्याच्यात गुंग झाला तो, तर मग काय निर्माण होतं? विषय काय कानामध्ये जरी त्याचा नाद आला असला हां मनामध्ये जरी गुंग झाला असला हां तर ज्या टायमाला तुम्ही श्वासोश्वास बंद करून देऊ त्याला खाली वर घ्याचाल खाल्लं वर घेताल, बेंबीपासून बेंबीपासून वर घेताल. वर घ्याचाल हां आणि एक रूप जर तुम्ही करत श्वासोश्वास कमी करत एक रूप जर करत गेला हां तर तोंडा म्हणजे लाळ जी बनते ना हां साखरेपेक्षा गुळचाट बनते गुळचाट नामाचे लाळ आणि त्या लाळेचा गुटखा घेतला हा. तर सुटका होती मग तिथले ते फोरवड जातो या. मग ते महाराज म्हणतात की ती अमृताची हे आहे म्हणजे 17वी जीवनकाळातनं पडणारा अमृताचा गोडवा आहे हा. तो तर चाखला त्याने. हा. तिथून पुढं काय करायचं? तिथं पुढे काय करायचं म्हणजे काय सांगायचं. काय सांगायचं म्हणजे आता वरती तर तुम्ही म्हणला वर घ्या, बरोबर. श्वासाला वर घेतला, हा तुमच्या कंठामध्ये आला, कंठातनं तुमच्या नाकात आला, वर त्रिकुटाकडे गेला. हा मग त्रिकुटामध्ये गेला, त्रिकुटामध्ये त्रिकुटाच्या वर फिरकी तिथंच खायची गिरकी प्राण्यात चिन्मय स्वरूप ओळखी. बर हा त्रिकुटाच्या वर गेला ना हा तिथं एक आहे त्रिकुटाच्या वर फिरकी तिथंच खायची गिरकी प्राण्यात चिन्मय स्वरूप ओळखी. मग ओळखून वर गेलाय ना तो. काय ओळखलं पण त्याने? कोणी म्हणजे ज्यांनी पाहिलं त्यांनीच ओळखलं? दुसरं कोणी ओळखले मला सांगायचं. नाही पण आता ज्या टायमाला तुम्ही एवढ्या रूपाला गेला हा ऐका नाही हो बरोबर मग त्या रूपाला गेले तर नाकापासून जिथपर्यंत गेलाय तिथपर्यंत खाली काय नाही ना. हा खाली नाही आहे त्याला काही. सगळं घेतलं नाही खचून त्याने वर. हो बरोबर आहे ते तर समजलं, ते समजलं. आता हे तिथून पुढे वर गेल्याच्या नंतर पार आणि ते बी तुम्हाला एकच सांगायचं म्हणजे तुम्ही मला लवाड म्हणा कसं म्हणा हां काही म्हणायचं ते तुम्हाला पण मग माझ्या अनुभवानं कसं आहे तो डावी कोणी इथून वर इथं बसतो उजवी कोणी येऊन असा बसत नाही. म्हणजे डावीकडनं म्हणजे डावा तुमचा चालू आहे, हा मग डावी श्वासातनं तो वर जरी गेला का नाही इथनी वर घेऊन स्थिर व्हायला हा पण तो डावी करून येऊन इथं बसतो तिथं मंगन म्हणजे काय आहे तिथं? तिथं काय आहे हा. तिथं टाळण मुरणं काय टाळ नाही बोलत ते अहो तसं नाही तसं नाही तसं नाही. तिथं काय शेवटला करावं लागेल. सशस्त्र दल जे आहे सहस्त्र कमल बी म्हणतात त्याला. काय कळणार पण आमच्या भाषेत ते काय आहे हे असं आहे बघा. मग तुमचं कसं असेल तुम्ही त्या पुस्तकातून बघा पण आमच्या आडण्या भाषेतून आम्ही इथपर्यंत आपलं त्याला बघत बघत गेलोय. बर ह्याच्यापेक्षा पुढं काही नाही बिन सांगायचं नाही काय नामापर्यंत दुसरं काय इकडे मी सांगितलं हरिपाठात सांगितलं
काय हां आणि ते नाम सोपं म्हणलं तर कुठे नाम आणि मुखातच. बरं म्हणजे मुखातच राहिला तो शेवटपर्यंत. हो. मग ब्रह्मांडात गेला नाही. अहो ब्रह्मांडात जरी गेला तर अगोदर मुखात आला होता मग मुखात शिरला. नाही तो बुकात गेला ते बरोबर आहे. अहो तसं नाही बाबा. सांगा तुम्ही मला. ते नाही म्हणत आहे मी. नाही 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 ऐकून तर घ्या. तिथं गेला ना तिथं येऊन इकडे गेला. ते बरोबर आहे. माणसाने तिथपर्यंत आला आणि मग त्याने बुकात लिहिला. पण बुकात अर्धवट लिहिला की त्यांनी. हा पण भुकात लिहायला वाचला तर तू पुरा झाला. तो अर्धवट वाटत तुला काय करणार त्या भुकातलं. हा मग अर्धवट नाही त्यांनी बुकच अर्धवट लिहिलं. मग काय कळणार पुढं. असं नाही. भूक जर अर्धवट त्याने जर लिहिला असेल हा तर त्याच्यावर शिक्का असते माणसाचं. मोठ्या मोठ्या माणसाचं त्याच्यावर नाही नाही सह्या असते. सया असू द्या हो. असं नाही. सया असू द्या. असं नाही. पण जर त्यांनी सांगितलं बाबा मी त्या काय म्हणतात त्याला शस्त्रदालात गेलो हा. म्हणजे त्रिकुटामध्ये गेलो पहिला. हा. त्रिकुटात सद्गुरूचं ठिकाण आहे ना. हा. मग त्या सद्गुरूंना भेटलं. त्रिवेणी संगमी हा नामाने कुठे गेलो त्रिवेणी संगमात गेलो. तिथं महाराज म्हणजे सद्गुरूंना भेटलो. मग सद्गुरूंनी नाम दिला. नामाच्या द्वारावर कुठे जायचे शस्त्रदालात. मग तिथनं मोक्षाचं द्वार उघडते बरोबर ना. मग मोक्षाचं दार उघडल्यानंतर दिसतं काय. तिथं चिन्मय चिन्मय निळं रूप दिसतं. निळं 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 दिसतं. हा मला हेच ऐकायचं होतं. मला काय ऐकायचं होतं निळं निळं ऐकायचं. जे आपल्याला जे ठारा सांगितलं दिसतंय हां तेवढंच आपलं एक गुरु बनतोय आपण या नात्याने. हां मी मोठा या नात्याने नाही बरं का. नाही मोठा नाही इथं कोण मोठा नाही. नाही एक विषय चेर हां बरं का? हां मी मोठा या नात्याने बी नाही आणि मी शिकले पण नाही दादाजी आपल्या नाही 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 ते नाही मला म्हणायचं. जो निळा प्रकाश दिसला तुम्हाला आता हा निळी चादर दिसली तुम्हाला. प्रबलोचन काय हा. पकडली ती अशी ते दिले बघा. हां मग त्या ठिकाणी तिथे लेवर होते ना. काय लेवल होती ते मला कळायचं हो. मला आता ते समजलं तुमच्याकडनं निळा प्रकाश तुम्ही बघितला ते बरोबर आहे. पुढं सांगा काय ते. आता काय पुढे पुढे मग आता इथपर्यंत आले बघा. मग इथपर्यंत तर सगळ्या पुस्तकात दिले अर्धवट ज्ञान आहे ते. ऐका मग खरी गोष्ट लाभाड सगळेच आहे की ज्याकडा मी फसकार शेरशेवट काय धड नाही किंवा आला असा गेलाच आहे. मग आता शेवट होत आला तरी आपल्याला काय समजलं नाही. इथं विषय कसा आहे हां तो एकदा गेला ना श्वास गेल्यावर हा त्याला खलास केला. होता घालायचा पण घेतला सोबत एकदा घालायला गेला खलास झाला. तुम्ही श्वास किती घेताय किती सोडताय. नाही नाही श्वास ठीक आहे ते मान्य आहे हो. किती श्वास घेताय. आता श्वास आपला शस्त्रदलामध्ये आला. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता त्रिवेणी संगमावर महाराज भेटले तुम्हाला. सद्गुरू भेटले. सद्गुरूंकडं नाम घेतलं तुम्ही. नाम घेतल्यानंतर तुम्ही कुठं गेला शस्त्रदलावर गेला त्या नामाच्या जोरावर म्हणजे निळू बिंदूमध्ये गेला. आता जे निळू बिंदू आहे त्या बिंदूमधनं तुम्ही कुठे गेला. विलीन होतो ना तिथे. तिथून प्रभा फाकली म्हणजे जसं सूर्याचा कलर कसा असतो सूर्याचा सकाळचा संध्याकाळचा हां आणि तसासारखा तो असा वर 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 घेऊन जाते. हा मग घेऊन कुठपर्यंत जाते ते. मी ते सांगितले की हां माया मायाला. माया हां बर मायापर्यंत पण घेऊन जातो. पुढे ब्रह्मन मागं माया. अच्छा पुढं ब्रह्म आणि माग माया. मग जर माग वाळला तर ब्रह्माचल निचळ मायामती मी चंचल चपळ ब्रह्म निर्विण निरंकार मायामती तिथंच माझा विस्तार. हां सोडावं कुठून तोडावं कुठं तेवढंच सांगा. ही जीव आणि शिव आणि सगळ्याचा विचार जर केला आणि हा ही दोनच राहतात ना सगळ्यात लयाला जातात. सगळेच लयाला जातं. सगळे लयाला फक्त ते दोनच राहतात. ते समजलं. बाकीचं काय नाही. आला असा गेला राहिला जागा कुठे यायला काय ते घाण वस्तू. मोक्षाचं द्वार उघडलं. अहो ते सगळं झालं मोक्षद्वार आपोआप उघडते. त्या लेवलला गेले की मोक्षद्वार सुद्धा उघडते. मोक्ष म्हणजे काय हां या वाऱ्याने दुनिया गेली हीच मोक्षाने दुसरं काय आहे? विलीन होतं ते. अशी कशी परत कपडे यायला झाली तर वाऱ्याने दुनिया गेली. नाही मिळालं तुझं काय नाही. विलीन वार आहे म्हणून दुनिया आहे. वारा नाही दुनिया नाही. आणि दादाने काही त्रिवेणी संगमी त्या त्रिवेणी संगमी दत्ताचं ठिकाण आहे तिथं तू
ध्यान कर. त्यालाच म्हणलंय काय, नाशिक. काय म्हणले? नाशिक. नाशिक. हा, हा, नाशिक म्हणजे तो हा, नाक. 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 हम्म. आणि त्याच्यावरच लक्ष ठेव, बाकी इकडे कोणाकडे ठेवूच नकोस. कारण काय नाही, ती देवाचं कळस आहे, शरीराचा कळस आहे, आणि तिथंच हरे हरे. आणि वागणूक बी तिथं त्याच्या पैशाच, डावी उजवी समान, हा. त्याच्या पैशाचं वागणूक बी बरं. समाजली तर. हा, हां हां हां. समाजली तर. नाही समाजली तर मग काय आहे नाही नाही तसं चाललंच आहे. अच्छा. बरं एखादा आलाय कोणी बाबा, आपण कुठे तो कुठे, आपण त्याला कसं बोलावं कसं नाही, ही जर त्याच्यात हा. कळलं, कुणाच घेणार तो नाही घेणार. तोपला आला मागं तो मपला आला मग मी कुणाचं घेणं नाही देणं नाही. बरोबर आहे. एकच अवघ्या पसाऱ्यात जायचं नाही, मला एवढंच कळतं. अवघ्या पसरा. सकाळी अजिबात सकाळचं बरं उठायचं, आपलं हां. आंघोळ करायचं, हरिपाठ घ्यायचं, आपल्या इथल्या आहेत त्या सगळ्या म्हणायच्या, आपली येऊन निवण इरबळत रामकृष्ण आहे, बाकी दुसरं काय नाही. बस ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचं? काय नाही काय नाही, आपले पाराव बसून राहणे. इथली काय ही नेलेलं शंकराची मूर्ती मग नेली, महाराजांनी ह्याच्यावर काय गुपित सांगितलं असेल ना तुम्हाला? शंकराची मूर्ती नेली इथली, हां हां. इथं मांडली. गणपतीची मूर्ती इथली नेली, तिथेच आहे. शेवागिरी सुद्धा मूर्ती इथली नेली, तिथेच आहे. आणि दत्ताची मूर्ती आमची पहिलीची इथं होती, कुठं? आमच्या तिथं बर माझ्या घरी. बर. आणि ह्या तिन्ही बी मूर्ती तिथे नेऊन घरी बसवलेल्या. बर बर हा, पारवीर असं एक 30 फुटाचा पार आहे, बर. त्याच्यामध्ये झाड आहे, हां त्या झाडावर बेल, हां परत औदुंबर, हां परत वड, हां परत त्याच्यात तुमचा पिंपळ. हां हां. एका झाडाखालीच आहे, झाडात मोडक्यातच आहे ते सगळे, त्या पाराच्या मध्ये. हां हां. म्हणजे असा योग तिथं आहे, म्हणजे आपल्या घरी आहे. बर बर. जे नियमाप्रमाणे सांगितले दादा, आणि त्याप्रमाणे आपलं चाललंय. हरे हर कुठं जाणे नाही येणे नाही काय नाही. सकाळी उठलं आपलं, संध्याकाळी पूजा आरती करायची, सकाळच्या पूजा आरती करायची दोघं सर्वांनी. हां. हरे हरे कोणाचं एक नाही दोन नाही. खायला येते सगळं होते, सगळं होते, चिंता करायची नाही. हां. संध्याकाळी ती भाकरी, सकाळची इकडे भाकरी. घरी जायचं नाही, माझं ही राहिलं आणि ती जाय, अजिबात घरी कोणाला जायचं नाही, देवापासून हालायचं नाही. देवापाशीच बसून राहा. बसून राहणे, पण कुठे जाणे नाही. ती आपल्याकडे आली बसा, पण आपण होऊन त्यांच्याकडे जायचं नाही. आणि काय म्हणली ना तरी सुद्धा तुमचं तुम्ही बघा, माझं मी आहे तीच बरं आहे. तुमच्या लफड्यात गेलं की आमच्या लफड्याचं वाटलं होतं, बरोबर आहे. तसं नको. तुमचं तुम्ही काय असेल तुम्ही तुम्ही बघा, स्पष्टच निवडून मोकळं व्हायचं. पण ती काय होते, बोललं की चिकटचं या, अडकतंय माणूस. आणि नाही बोललं ना बाजूला सुरचं या, ती बोलत नाही, नको ते संग बोलायला, लय चांगलं. पण बोललं म्हणलं की ते उचला. हां म्हणजे एकांतत्र जास्ती राहिलेली फायदा होतो. हा फायदा. शेजार पाजार काही कोणी नाही, एकांती छपरी आपली झाडा देवापाशीच आहे. ते छावण्याकडे एकटंच आपला असतो, कोणाचं एक नाही दोन नाही. उठलं मनाला बुद्धी लाईट आहे, आनंदी आनंद झाला आनंद. कुणी नसलं तरी चालते, आपली एकटंच एक नाम तिथं. पाऊस येऊ द्या, काय बी येऊ द्या, मनोरंजन आलं, माणूस समाधान होते, मनोरंजन होते. बाकीचं काय त्या जिंदगीत काय आहेच काय, हां ते आहे, तेवढं मात्र आहे, आहे का काय. काही नाही आहे. आलो नाम निघालो नाम, ते गुरुनी सांगितलं, दादानी सांगितलं म्हणून नामाची ओळख. आता नामा कशातला, हां ते बी आहे. आलो नाम निघालो नाम म्हणणं बरोबर झालं, पण ते केव्हा कळलं, दादाने दिल्यावर कळलं. हां हां हां. अगोदर कळलंय का काय, अगोदर नाही का, सगळ्यांना तिथं आल्यानंतर समजलं. बरं तसं जर विचार केला, बरं मला एक सांगा. या गुरुमार्गातून तसा जर विचार केला हां तर कमीत कमी नाही ना म्हणजे 25 वर्ष जेव्हा शिष्या गुरुच्या घरी राबल हां तेव्हा थोडंसं काहीतरी सांगणार, थोडंसं सांगणार. हां. पण आपण न राबता न काय करता सहज घडलं एवढं मिळले, ह्याचाच तेवढा लाभ. बाकी दुसरं माझ्याकडे काय म्हणणं नाही. बरोबर आहे. धन्यवाद. बोल सांगा, बोलत कार्य आहे. बोलत कार्य. बोलत कार्य बरं, बोल बोल कुठला कुठला बोल राहो सांगा ना.
बरं एक साथ धरला काय हा. साथ धरला हा हां ही एक बोल धरला हां आणि अक्षर धरला हां परत आणखी पंच धरलं तसे तर धरायला मग भरपूर बोल आहेत तसे हं? तसे तर मग बोल भरपूर आहेत किती धरणार तुम्ही धरून 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 किती? मग आता नाम पण बोलायचं नाही म्हणलेलं आहे परलादी चिचणी धरायचं परलादापासून धरायचं बरं कुठपण किती आकडे कसं कसं यायचे तेवढं मला सांगा बरेच आकडे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय राहते मला शिल्लक राहा सांगा शिल्लक काय राहते काय नाही इथं काय म्हणते एक मन दृढ माना हरीचं करून येईल त्याच्यामध्ये का नाही हां आता मग ती मनाची तर धरले खरं हां पण ही पुढं असं होतं याला काय करायचं पुढं कुठलं म्हणताय तुम्ही आता तुम्ही काय ऐकलं मग बोल म्हणजे जे बोल आहेत जे रोखलेले आहेत आपण ते रोखलेले बोल भरपूर आहेत त्याच्यामध्ये ऐका नाही ते बरोबर आणि आहे इथं मारे पण आता त्या महाराजांनी पण काही बोल असे सांगितलेले आहेत की नाम पण बोलायचं नाही म्हणले हो मग आता नाम जर नाही बोललं हो तर ब्रह्मांडात कसं जाईल विषय कसा आहे तुम्हाला सांगितलं का हां हे नाम आहे आनाम समजला नाम नाम तुम्ही म्हणताय नाम तोंडाने नाही का तुम्हाला सांगितलं नाही दोन उघडलं तर असं नाही तोंडाने येईल. न होत हलवता न ही करताय असं सांगितलं अंतरात अंतरात ते फक्त ध्यानामधलंच राहिलं जे ज्याचं ध्यान म्हणून सांगितलं का अरे ह्याच्यात तरी काय आहे? त्याला तेव्हा सगळं तर तुम्ही वर जाता हां 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 हे पुंडित जातं त्याला काल बरोबर बरोबर ते जर बरोबर नसलं काय हां बरं सांगा ना तुम्ही खालीच राहणार हां का जाणार वर नाही वर नाही जाणार गुरुने दिलेला मंत्र जर तुम्ही घोकला नाही हां तुम्हाला काय मग सत्य होणार? हां ते तर बरोबर आहे तुमचं म्हणणं एकंदरीत जे तुम्ही बोल सोडायचा नाही आहे मग तो बोल आपण सोडत नाही आहे तो फक्त ध्यानात घेतो आहे आपण ध्यान लावलं त्याच्यावर त्याला सांगितलं की तू त्याला कुलूप घाल हा. बँकेच्या आत टाक हा बँकेच्या आत टाकला आपण कुलूप लावलं ना त्याला हां कुलूप तू बाहेर लावलं कसं जाईल बघ कुलूप काय किली घातल्याशिवाय हां ते कुलूप आहे काढल्याशिवाय ती बाहेर निघाल का नाही निघणार. मग तुम्ही गुरुने तिथे किल्ली कुलूप लावलेलं आहे हां मग तुमचं त्याच्यावर काय अधिकार आहे ते बोलावं नाही आपला काय अधिकार नाही कुलूप त्याच्यात. लागले ना तिथं हो, बरोबर आहे. नाही हो. तिथं काय सांगितलंय काय प्रश्न जबाब हां तुला बोलायचं तुला बंद नाही का बोलायला बंधन नाही मग असं बोल ना पण ते पोल मोडू नको ते पोल तसा ठेव हां निधीला पोल आहे ना हां ते मोडू नको ते तसा ठेव बरोबर आहे हे कशात कार्य आहे ताकद नामात आहे. नामामध्येच आहे बरं एखादा काय असा अनुभव तुम्हाला कशा जाऊ त्याच नामाबद्दल जेव्हा महाराजांना भेटला तुम्ही सुरुवातीला म्हणा काहीतरी अनुभव असेल ना तुमचा आता पहिला अनुभव सांगायचं म्हणलं नाही डोळ्यातनी पाणी येतं काहीतरी अनुभव असेल लय अनुभव आहे, अनुभव आहे. आमचा जोडीदार आपण घेतलं तर अनुभव आमचा जोडीदार जो होता हां हां बारको रानगट हां आम्ही दोघं एका कामात होतो बरं आता ते काय आता मी काळीला राहिला तो रावडीला राहिला जवळजवळ 5-6 किलोमीटरचा अंतर हां आणि त्याने घेतली होती दादाला महाराजी सुपारी ते नका सांगू ते त्याचं ना तिथून ते मला माहिती आहे तिथूनच आमची कारागिरी एकमेकाची अच्छा हा आम्हाला त्यांनी आणलं इथं मी मुलं आलो कसं त्यांची माझी ओळख घालून दिली कशी त्या माणसाने ओळख मला घालून दिली हा, मला ते- भजनाचा नाद असल्या कारण दादा डुलची वाजवतो मी मी भजन म्हण- भक्तीतलं विचारतो ना. दादा डुलची वाजवतो मी भजन म्हणायचं हां हां अशा रूपातच घडत घडत गेले अच्छा नाद ब्रह्मी झालो कसा हां ह्या नादाने नाद ब्रह्मी झालो अच्छा असं झालं ना हां हां मग एकदा छेड लागल्याच्या नंतर दर रविवार सुट्टी नाही हम्म, हम्म. मला भाकरीचं कसं काय तुला काय करायचं भाकरीचं 10 भाकरी दोघा करता इथं घेऊन यायचं दर रविवार आहे त्याच्या इथल्या अच्छा हो दोघाला हां आम्ही सकाळच्या पर्यंत पाठ हलायचं हिरवळ कामावर वारा दिवशी कामावर जायचं हां असं आमचं दोघांचा नेमच हम्म. पुढं 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 म्हातारं झालं त्यांना अनुग्रह मिळाला सगळे झालं आम्हाला मिळाला अनुग्रह सगळं झालं
आता वय झाल्याच्या नंतर बाबा चल जाऊ आळंदीला. आळंदीला. ज्ञानेश्वराकडे जाऊ. चला दोघांची जोडी. हम्म. आळंदी केली, आपल्या देऊ केला, आळंदी केली आणि गाडी आमची निघाली. हम्म. टिपका 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 आली सासवडमध्ये. हम्म. नाही पुण्यातून निघाली. हम्म. बाबा म्हणजे काय अजिबात हात पसरायचा नाही. पुण्यातून बाहेर निघाली काय एखादच असते. हां. काय हां. पुण्यातून बाहेर निघाली का नाही हम्म. एखादच असते. हम्म. काय सासवडला मुक्काम असतो. हम्म. बरोबर ठरलं बाबा. हम्म. आता तिथून जर पुढं आलो तर 4-4 आणि 5-5 माणसं ती वाढायला हम्म. अवधारा आणि असं काय तर निघून हुकूम आहे ना, काही घ्यायचं नाही. पण ते चढ बीड ओढून आलो बघा विठ्ठलाच्या तर मूर्त बसवली का त्या चढवरून आले तिथं ह्या साईडला आणि त्या साईडला दोघंजणी बसले. बाबा त्याला मला काटाळा आला घरात बसतो. बरं आता माझं गबाळ त्यांचं गबाळ माझ्या पैसे त्यांना लागायची धाप टेकत काठी टेकत दोघंजणी जवळ बसले. बरं बाबा चला आता बराच टाईम झाला आपण बसलो. चला असं सडक गेलो जे कार गाडी आणा जोरात आली गाव दिसली ब्रेक आमच्या पैसे दोघा आणि म्हणजे काय बनवले कोणा एवढा पुढा त्या ह्याचा चिक्कीचा राजगडीची चिक्की इतकी झाडाची एवढं झाकुरीचा पोळा दिला अंगावर टाकून गेली गाडी निघून आणि काय ना घेऊ नको आता म्हणलं काय बारीक येणं झालं का तू गेला टाकून. तू गेल की टाकून आता द्याल कोणाला? आता माझ्याच वोकाटी का दुसरं आता कोणाला काय करता काय. मग असं करत आम्ही सासवड्यात 11:30 वाजला आम्हाला तिथली पण होतं दोघांना चालत बोलायला घेत ती बसली की आपण बसायचं तू उठलं की आपण बसलं का ती चालत तर ती म्हातारी काय म्हणली म्हातारी तेवढी जागेत बाकी सगळं झोपलं ते सासवडमध्ये तिथे गेली म्हातारी म्हणली आला होय बाबा होय आलो आणि का म्हणले आता काहीच नाही कालून गेलो सगळं संपलंय म्हणले काय नाही म्हटलं कसं आजी म्हणलं तुम्ही काळजी करू नका सगळं आहे आमच्यापाशी सगळं आहे. असं बसलो ती पुढा काढला तर म्हातारीला 4-5 वड्या दिल्या. म्हातारी उठले गेले की दुधाची किसली शेजारी काढली वर ठुललेली शिक्यावनी शिली गरम की आम्हाला दूध वाटलं खा काय 2 वड्या दूध खाल्ली आणि राहिलेली म्हणलं बघ बाय घेऊन चिंताचं गटी शरीर तिथने आलो पुढं थकरच जोड दोघाचीच पंढरपूरला कोणाचं काय खायचं काय जगाचं खात जाताय तुम्ही आणि वारी करताय तसं करायचं हां. बिस्किटं घ्यायची नाही तर शेंगदाणे घ्यायचं अर्धा किलो भाजून घ्यायचं ते दोघांना हाणायचं एवढा गुळ आणि कोणाला मागायचं. पहिल्या वर्षी झाले दुसऱ्या वर्षी अरे काम राहिला झाले दादाजी आमच्या बी गाठी पडल्या सगळं झालं नाही तर कोण कुठलं पण काय त्यांनी कारकिर्दी केलं म्हणून जसं आलो आता दादाच्या गाठ टकोराला पटका आमच्या बारको बोईच्या टकोरा माझं तुम्हाला पोटू एक दिवस जाऊ आणून तिघाचं पोटू ठिकाणी येतो माझं दादाचा माझा आणि त्यांचा बी आहे पोट काय अजून बसलो ना माझी टकोऱ्यात टोपी काय दादाच्या मनात आलं दिसली टोपी दिली माझी फिकून आणि टकोऱ्यातला पटका काढला तुला जोपर्यंत हिसे तोपर्यंत तुला पटकन मी येणार पटका काढायचा नाही तिथने आम्ही तिघजणी पटका बघून घेतला पटका नव्हता पाहिजे हां त्यांनी मला म्हणाले तिघं सारखं दिसायला. अच्छा म्हणजे टोपी गेली तुमची महाराजांकडे आल्यानंतर टोपी गेली तुमची गेली आणि फेटा म्हणजे स्वस्वरूप केला तुम्हाला त्यांच्यासारखं बनवलं तुम्हाला. आणि ह्या जर दगा विचारूच मला वडिलांनी दिलं त्या टायमाला एवढं होतं बरं नंतर राखलं हां आईच्या टायमाला इथपर्यंत आलं आईला इथं टाकलं बरं आणि नंतरही राखलेलं आहे. हां नंतरचं कॅस आहे ते तिसऱ्या टायमाचं कॅस आहे अच्छा एवढं अच्छा आईला दिलं बापाला दिलं थोरला आपण म्हणलं हां
ज्याचं त्याला दिलं आणि शेवट राखलं. तुम्हाला एक संदेश असेल बघा आमच्या दाढीचा केसाचा, दादाने संदेश केलेला आहे, बर बर. ते तर गावलं बघा. नाही तर काय काय दाढ्या काढल्या, केस काढले इथे दादाने. कशासाठी? त्या लेवलने वागला नाही म्हणून काढले. कशासाठी म्हणजे? अच्छा, हा, म्हणजे वागणुकीत बदल केला म्हणून. हा, तिरसूर बोलायच तुमची, बोला. होय. हा. नव्हे, आता दिसायचं मला झाली दाढी. हा. घरात घर बांधलं होतं त्या टायमाला दाढी केस कुठून आले होतं. म्हणजे ज्या टायमाला घरात घर बांधलं होतं ना, तेव्हा त्यांनी ती धनगर राहत होता कुठलाही केस आणायला. इतक्या धनगरा पैसे असतात. अच्छा, हा, धनगराकडे केस केस असतात. असतात ना. बर, हा. कुठून आणली लोक धनगर राहत होता कुठं, असा प्रश्न आहे त्याच्यात, एका ह्याच्यात. कुठून आणली लोक धनगर राहत होता कुठं. हा. मग ही धनगराची लोक आज हृदयात कुठून आणली ती. ज्या Nice. टायमाला मूल तयार झालं त्या टायमाला टकोरले केस असतात. हा, बरोबर आहे. मग ते आणलं कुठून तिथं, कुठून आणले, हा हा हा. कुठून आणले हाडे लावले त्या पिंडावर. अच्छा, जेव्हा पिंड गर्भाशयात होता त्यावेळेस केस कुठनं आले असा तुमचा प्रश्न आहे. घरात घर बांधले ना. हा, घरात घर बांधलं. बरोबर बरोबर, आता समजलं. मला काय वाटलं की नाही, तो कसं झाला की तुम्ही म्हणला घरात घर बांधले, पण ते मला काय लवकर समजलं नाही. कारण तुम्ही काय मध्येच सांगितलं की धनगर आहे का, धनगर. बरोबर आहे की मग. मग आता धनगर म्हणल्यानंतर मी जरा कन्फ्यूज झालो. मग तुम्हाला केसाचा अनुभव सांगितला धनगराकडं. हां. तिथं सांगितलं कुठून आणली लोकर, धनगर राहत होता कुठं. हा. धनगरापाशी लोकर असती, इथं आली कशी. हां, म्हणजे गर्भाशयात आली कशी. हा, गर्भाशयामध्ये त्यांनी डोक्याला केस लावून आला बाहेर. हा की नाही. हां, मग त्यावेळेस त्याच्याकडे केस आली कुठनं ती, असा तुमचा प्रश्न आहे. मग आता जो हा प्रश्न जो निर्माण केला, मग आता पक्षी पण जन्माला येतात अंड्यातनं, होय. पण त्याला केस नसतात. कोणाला? बाहेर आल्यावर केस येतात त्याला. पक्षी ज्याला येत नाही त्यालाच येत नाहीत. आणि काय कायला अंड्यातनी बाहेर निघाले की लगेच केस येते. नाही, केस लगेच येतात. पोट नाही, फक्त केसाचे डेट आहेत ना, डेट हां थोडं थोडं उगवण्यासारखं असतात ना, हा. मटकीच्या कोंबासारखं. हा, हा. त्याच्यात ते पंखातून बाहेर निघतातच. निघतात बाहेर, हा, निघत नाही असं नाही. निघालेले असतात. बर, प्रकाशित झाला ना तो. हो. तो कोण? वाढला. कोण वाढला? त्यो अरे तो कोण इथं तर कळा ना आम्हाला, पण तो वाढला. वाढला बरोबर आहे, पण तो कसा वाढला? ही काय अहंकाराने वाढला. कशाने? मी एवढं सांगतो, मी अहंकार करतो, मी सांगतो. मग त्याला तो वाढला ना. हा, अहंकार वाढला. हा, मग त्यालाच वाढवायचं नाही आपल्याला. इथे सांगितले नको दुनियाचा मान प्रभू तुझ्या पायाच्या. दुनियाच्या मानाला काय करतो रे. नाही बरोबर आहे ते. अजिबात नको दुनिया. नाही, दुनियेचा काही आपल्याला संबंध नाही आहे. दुनियाचं नाही समजतं. आता अनुभव तुमचा आहे, त्यांनी अनुभव तुमचा आहे. शूटिंग केली विषय असा आहे. शूटिंग केली. कसं हां एक विषय आहे. तुम्ही दुनियाकडे गेला किंवा दुनिया तुमच्याकडे आली ती एकामेकाची ओळख नाही. डोळे झाकून ती ओळख वेगळे, डोळे उघडल्याने ती ओळख वेगळे, हा. कानाची बी वेगळे हां आणि मध्यमाची बी ओळख वेगळी आहे. पण ओळखीने चाला. दादाने काय सांगितले, मग ओळखीने चाला. मग ओळखीनेच आपण एकामेकाला बोलतो. ओळखीचीच ओळख आहे. हा, ओळखीत ओळख आहे, बरोबर आहे. ओळखीची ओळख आहे, दुसरी हा. कोणाची ओळख नाही. मग तुम्ही बोललेलं मला समजतंय, पण ज्ञानदेव सोपन ते का समजते? कारण ती ओळखीत आहे म्हणून समजते. आम्ही ओळखीत आहे म्हणून आम्ही म्हणतो की तुम्हाला. हा, मग बरोबर आहे ना, ते मान्य आहे मला. हा. पण आता जो तुमचा अनुभव आहे, हो, आता मी ओळखीचंच आहे तुमच्या. बरोबर आहे. माझी काय ओळख तुमच्याशी नाही असं नाही, माझी बरोबर आहे. बरोबर ना. मग तुमचा जो अनुभव आहे तो मला समजणार, तुम्ही जसंही बोला, कसंही बोलला तरी. बरं, इथं काय म्हणते, हां ओळखीच आहे, आठवला आहे,
हा. साठवलाय, बरोबर. सगळं केलंय तो. हा. केलं नाही असं कोण म्हणत नाही. बरोबर. पण विषय काय होतो या, हा. बोलायची वाट पाहतो या, बोलायची वाट बघते. वाट बघतो या. हा. काय वाट बघतो बोलायची? हा. काय बोला की? तसे चाला. हा. त्याचे वंदावे चरण. हा, मग हा. बोलायचं तुझं चाललं तर बरं, वागणूक चालली ते आम्ही वाढवून सांगते, कसे सांगते, कसं बी वळका. हा, बरोबर आहे. बोलायची वाटते. त्या वागणुकीमध्ये कारण वागणूक बोल आहे, बोलात वागणूक. हा. मग ही दोघांचं जर सुटत नाही, एकामेकाची जोडी तर काहीच करत नाही. आनंदाने तर या दोघांचे जर थोडामोड झाले, हा. गाडणार म्हणजे नक्कीच गाडणार, घंटा वाढणार म्हणजे लागणारच. हा, ते मान्य आहे का आहे. नाही? मान्य आहे ते. कारण आता कसं आहे की तुम्ही बोलच राखला नाही हा, तर तुम्हाला ते समजणारच नाही. कसं समजेल? बघितलं काय सांगितलंय? हा. आता बोल 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 कोणापाशी आहे? आपल्या पाशीच आहे. आहे का नाही? हो. मग इथं काय म्हणते, हा. कौलारी बाजारात ही लेख बाजिली, बर. हा. राम नाम तारक मंत्र लावा कळस आधी. बर. त्या बाजिंदीने कळस लावलाय. मायेने. बाजिंदी म्हणजेच माया ना. माया कशी होती तबा की हा. काय मायाने होती. हा. माया कळस कुणी लावला? मायेने लावला ना. हो, बी कसा लावला हा. असा आहे ना त्याला ते. हा. ही मोठी जीभ बर. आणि बारकी जीभ, हा. दोघी वहिनी शेवटी झाल्या, घर भावाचं निघाल्या. घर भावाचं निघालं. निघाल्या. बर. हा. एक मोठी जीभ आणि एक बारकी जीभ. हा, मोठी जीभ आणि बारकी जीभ. बारकी जीभीकडे अमृत आहे आणि मोठ्या जीबी न बारक्या जीबीनं मोठ्या जीबीला जगावलं. तिचा जेव्हा टिपका पडले ती वरनी टेकल खाल्ली हो, हा. तेव्हाच बोल निघल. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. मग तिने सांगितली दोघी बहिणी एक रूप झाल्या, घर भावाचं निघाल्या. बर. हा. दोघी बहिणी तिसरी लेख, तिसरी कुठली आता? तिसरी लेख, बर. आणि त्या तिघीचा भारतार एक. अच्छा. हा. हा. त्या तिघीचा हा. भारतार एक. हा. या तिघीने मनाचा मनसुबा केला. मनाचा मनसोबा केला. बर. नवरा परदोरी ठेवला, नवरा परद्वारात ठेवला, जवळ परद्वारात ठेवला. हा. हा, ऐका मुलाचे बोलणं, हम्म. बायको नवऱ्याची कोण? बायको नवऱ्याची कोण? कोण? तुका म्हणे शोधून पाहिलं, बायको नवऱ्याची आई. बायको नवऱ्याची आई कशी काय होईल? बघायचा तुम्ही विचार करा, तेवढ्या पुरतीच बायको. बरंच ठाण पेताय का? काय काय करताय आई म्हणून? नाही, इथं गाठावतंय. नाही, फासावलं इथं. बसवलं नाही. नाही 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 नाही. जे बोल दिले माझं पदार्थ नाही. नाही 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 नाही. इथं मात्र पंचायत केली गेली. हा. तुका म्हणे शोधून पावे, बायको नवऱ्याची आई. हा. बायको नवऱ्याची आई झाली. हा. या दोघी बहिणी, बर. तिसरी वाचा लेख, वाच्या लेख झाली. लेख झाली. बर. या तिघीचा भारतारी एक म्हणजे मेंदू. मेंदू. हा. वर. हा. मग त्यांनी जवळ ठेवलाय का? नाही, परद्वारात. परद्वारात ठेवला. का चुकीच आहे ना? कुठे ठेवलाय? परद्वारात ठेवला. परद्वारात ठेवलाय. ऐका मुलाचे बोलणं, हा. बायको नवऱ्याची कोण? तुका म्हणे शोधून पावे, बायको नवऱ्याची आई. तेवढ्या पुरतच बायको. परत आई गेल्यावर नाही, कपडे धुवा, तुमचं हागलेलं काढा, टंक काढा, त्या काढा, हे काढा. मग कोण आई नाही जायचं तर कोण जायचं? अच्छा. बरोबर बरोबर हा? बरोबर आहे. आजारी पडला तर प्रेमाने बोलावणार, पोटा उठवून खाया घालणार. बायकोशी कोण घालणार आहे सांगा? दुसरं कोण नाही घालू शकत. ठुरलेले नाही घालणार एवढी. नाही घालणार. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून ती आई झाली. आई झाली. हा. बाटली. आत्ता समजलं ते की तुम्ही तसं फोडून फोडून सांगितलं, कळलं. हे आमचं आहे बघा, बोलला हे आमचं काय होते, हा. त्या पुस्तकाचं प्रमाण चालत नाही आमचं. नाही नाही, पुस्तकाचं प्रमाण देऊ नका म्हणत आहे. म्हणत नाही मी तुम्हाला. कारण हा कसा आहे, हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे. हा. हा अनुभव कसा असतोय, पुस्तकातलं ज्ञान हे कसं आहे, अर्धवट आहे. पुस्तक लिहिणारी लोक जी आहेत तर
हे अर्धवट आहे चला. टाइम ठीक आहे ओके